मानवी कर्ण. मानव आपले महत्वाचे ज्ञानेंद्रिय कानाने ध्वनी ऐकतो. तो हवेच्या दाबातील श्रवणक्षम वारंवारतेतील बदल विद्युत लहरीत रूपांतरित करतो. त्या श्रवण विषयक मज्जातंतूद्वारे मेंदूकडे प्रवास करतात. कर्णाचे 3 मुख्य भाग आहेत. 1. बाह्य कर्ण, 2. मध्य कर्ण, 3. आंतरकर्ण. बाह्य भाग, ज्याला बाह्य कर्ण म्हणतात, तो ध्वनी गोळा करून ध्वनी विषयक नलिकेतून कर्ण मध्याच्या पोकळीत वाहून नेतो. कर्ण मध्याच्या पोकळीत पातळ पडदा असतो. त्याच्यापाशी ध्वनी पोहोचल्यामुळे तो कंप पावतो. जेव्हा माध्यमातील संपीडन कर्ण मध्य पोकळीत पोहोचते, तेव्हा पडद्याच्या बाहेरील दाब वाढतो आणि कानाचा पडदा आत ढकलतो. तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचवतो, तेव्हा कानाचा पडदा कंप पावतो आणि बाहेरच्या बाजूने हालतो. कंपने विस्तारित होतात आणि कानाच्या आतील भागात वाहून नेली जातात. ध्वनी विषयक मज्जातंतूंचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो. आंतरकर्णात गोगल गायीच्या शंखाप्रमाणे चक्राकार पोकळी असते. तिला कर्णावर्त म्हणतात. तिच्यामुळे ध्वनीचा दर्जा म्हणजेच उच्चता किंवा तीव्रता ओळखू येते. कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जाऊन त्यांचे रूपांतर मज्जातंतूंना उत्तेजना देणाऱ्या विद्युत लहरींमध्ये होते. ते ध्वनिविषयक मज्जातंतूंद्वारे मेंदूकडे पाठविले जातात. नंतर मेंदू त्यांचा ध्वनी रूपात अर्थ व्यक्त करतो. पडद्याच्या कंपनांचा आवाज मेंदूला ऐकलेल्या ध्वनीच्या उच्चतेचे मापन देतो.